जिल्हा परिषद कोल्हापूर सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी व अधिकारी एक नवीन उपक्रम म्हणून बुद्रुक तालुक्यातील पाटगाव या ठिकाणी असलेले जंगल सफारीसाठी आज बाहेर पडलेले आहेत. एक वेगळा अनुभव या ठिकाणी सर्व कर्मचारी घेत आहे. असा अनुभव शासकीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी कधी घेण्यात आला नव्हता. माननीय मनीषा देसाई यांच्या आग्रहानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी यायचं ठरवलं आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरात एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला. जंगलाची व्याप्ती बघितली असता एक 22 किलोमीटर एवढं अंतर आहे. असं 22 किलोमीटर पाहिले तर कर्मचाऱ्यांना जरा होईल की नाही अशी शंका वाटत होती, परंतु आता एक जवळपास 25% जंगल पार केलेलं आहे. त्यामुळे 100% पार करणार याची गॅरंटी सर्वांना आहे. चला मग आता सुरू करूया जंगल ट्रॅक. पूर्ण असे घनदाट जंगल आहे. जंगलातून पुढे वाट सुद्धा नाही आहे, पण वाट काढत जेडीचे सगळे खंदे फलंदाज चाललेले आहेत. जंगल भागातल्या PSC मध्ये काम करणारे आमचे बोराडेच आहेत. त्यांचा अनुभव इथं उपयोगाला पडत आहे. पुढचा व्यक्ती दिसत नाही एवढं घनदाट जंगल आहे. हे आमची वाट दाखवणारे मामा. मामा नाव कसं? प्रकाश मोडे, मडगाव. या जंगलात वाट पाहायची म्हटलं तर एक म्हणजे साईडला पाण्याचा ओढा आहे, जो पाणी नाही आहे सध्या, पण पाण्याच्या ओढ्याच्या साईडनं आम्ही वाट काढत जाणार आहे. टोटल 22 ते 23 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. इथंही हार्डवर्क करताना दिसत आहेत हे सुशांत. क्रीडा महोत्सवमध्ये त्यांनी बऱ्यापैकी सर्व गोष्टी हाताळलेल्या होत्या. त्या नियोजनामुळे यांना कोणत्या क्रीडा प्रकारात भाग घेता येत नव्हता, पण हा एक क्रीडा प्रकारच म्हणून त्यांनी आता इथं भाग घेतलेला आहे. ट्रॅकिंग. मडगावपासून चालू झालेला हा ट्रॅक नेमकं आता कुठं आलोय हे सांगता येत नाही, कारण की आपण आजराच्या जंगलमध्ये आलोय ना. आजराचे जंगल. आजरा जंगल तर मामाने सांगितलंय आपण आजऱ्याच्या जंगलामध्ये एंट्री केलेली आहे. आजऱ्याच्या जंगलामध्ये गवारेडा मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे काळजीपूर्वक जाण्याचा सल्ला येथील आमचे वाटाडे मडगावचे मटगाव सॉरी बोराडे साहेब इकडे जरा फिरा. हे आमचे बोराडे साहेब जिल्हा परिषदेच्या प्रत्येक फायलीवर अभिप्राय लिहिणारे. या असं झुकून जायला लागतंय इथं. मामा हळूहळू वाट तयार करत आहेत. जात जात पाल्यांची माहिती
झाडपाला, जंगलीपाला, त्यांना याची ओळख आहे. औषधी गुणधर्म प्रत्येक वनस्पतीचं तमालपत्री त्यांनी घेतलेली आहे. आता पाण्याच्या वर चला. पूर्ण एन्जॉय करत आहेत. ट्रॅक एन्जॉय करत आहेत. हा ग्रुपमध्ये आलेला आहे, ग्रुपचे मार्गदर्शक. पूर्ण घनदाट जंगल आहे. जंगलामध्ये एवढं धीरज पुढे जातो. धीरज ए कुठं आहे काय? मागील माणूस दिसत नाही, पुढील पण माणूस दिसत नाही, अशी परिस्थिती आहे इथं. ती जात असताना पुढील आमचा वाटाडा आहे, काट्या कट करत जात आहे. त्यामुळं ही वाट थोडीफार दिसून येत आहे. ट्रॅक मस्त आहे. पूर्ण हे थोडं जंगल झाल्यानंतर जरा रिकामा स्पेस आपल्याला मिळतं. थोडा रिकामा स्पेस कोकम सरबत घ्या. आणले तळार होय आणलंय. कोकम सरबत तळार कशा आता जरा दमदम बसून चला तळा जाऊया, नको लगेच. काय करायचं. 10 मिनिटं थांबूया तिथं. कोकम घेऊया. हा असं चालेल. सगळ्यांना बसायला जागा पाहिजे. ओके ओके चला मामा जाऊया. चला मामा. चला. हे सामान्य प्रशासनचे खंडे पडले. अंधारे साहेब पूर्ण 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 काल रात्र गाजवली आता आणि गाजवायला लागलोय. मात्र नाही, पूर्ण सर्व्हिस ही त्यांनी जीएडी मध्ये गाजवलेली आहे. शासकीय राज्यस्तरावरचा पुरस्कार प्राप्त. मधुकर अंधारे. वरद हात कर इकडे. हा वरद छोटा ट्रेकर आमच्या इथला मॅडमांचा मुलगा वरद देसाई शिंदे. आनंदीबाई जोशी 5 वर बसली. पहिल्याच वर्षी सर्व्हिसच्या. मला 18ला मिळाला. 2003ला मिळाला. हे राजदीप मेतके, सुशांत सूर्यवंशी, श्रीकांत शिंदेसाहेब, देसाई मॅडम आमच्या, राजेश चौगले अजून गॉगल तसाच आहे, धीरज
IT तज्ज्ञ आमचे आत्ता हे खरे फलंदाज, त्यांच्याकडे सर्व काही आहे. हा? म्हणजे ही बॅग म्हणजे या ट्रिपचा सगळा ट्रॅकिंगचा प्राण आहे. चल की रे फास्ट. फुल एन्जॉय करत ट्रॅक होत आहे. तू एक काठी टाक रे. हा पाण्याचा प्रवाह असणार आहे. सगळी दगडे पावसाळ्यात पावसाळ्यात पूर्णपणे तू पुढे राहिला पुढे घे. पोटातली बाटली काढ पाहिजे राजा. माझ्याला पुढे घे, त्याचं पोस्ट काढ पहिलं. आम्हाला घे. मोबाईल की शक्य पाहिला मोबाईलच्या वादी त्याच्यामुळे मला थांबत जाई पर्याय आल्या. ही दगडांची नदी सध्या सर्व दगडेच आहेत. पावसाळ्यात पूर्णपणे इथं पाण्याचा प्रवाह असतो. ट्रॅक एकसारखा, फक्त एकसारखा नाही, खडक पण आहे, प्लेन पण आहे, जंगल भाग आहे. खूप मस्त असा ट्रेक आहे. पाटगाव ते आंबोली टोटल 22 ते 23 किलोमीटर अंतर आपल्याला पार करायचं आहे. आता 4 ते 5 किलोमीटर झालेलं असेल. हा नैसर्गिक स्रोत पाण्याचा धीरज आनंद लुटत आहे. पुढे आता जरा चढाई आहे. आमचे मधुकर अंधारे साहेब जरा दमलेले आहेत आता, त्यामुळे सगळे बसलेले आहेत. हे कुणाला हवंय? हे लगेच सगळ्यांनी नको थांब. सगळे कशाला, सगळे फोडू नकोस रे. ठेव की एक फोड की, सगळे फोडू नका. तिथं थोडा एक टीम तिथं बसलेली आहे, एक टीम इथं बसलेली आहे. ही स्पेशल टीम आहे. पेट्रोलचं पाणी पित आहेत. अरे पोडकी खिशात ठेवायला. तुमचा अभिप्राय सांगा. जिल्हा परिषदेचा सगळा अभिप्राय देणारे आमचे बोराडे साहेब, आतापर्यंतच्या ट्रिकचा अभिप्राय सांगा तुमचा. एकदम बेस्ट आणि चांगला आहे. एकदम चांगला अनुभव आहे आणि प्रत्येकाने घ्यायला हवा. मामाने कोकमची सोय केलेली आहे. सगळे कोकम पित आहेत मस्तपैकी. एन्जॉय. टेस्ट कशी आहे?
टेस्ट वजन पण कमी होते बाटलीचं वजन कमी होतं. हा धीरज रेंजच्या प्रतीक्षेत आहे. हा मगाचपासून रेंज शोधत आहे, त्याला रेंज काय मिळालेली नाही. बिचारा धीरज. चला घरात फोन करा. हे इकडे दे की. 5.5-6 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण झालेला आहे. मग अजून आजराचं जंगल आहे. जंगल आजरा जंगल हा, त्याचा मधला पीस आहे. जंगल सफारी फील. आमच्याकडे म्हातारी माशी चालतं. हा हे कसं आहे, ऑफिस ते घर, घर ते ऑफिस, म्हणून त्यातनं वेळ मिळत नाही, म्हणून असं ट्रेक काढायला लागते. तुमचं रोजचं आहे ना हे, रोज ये जा असणार. हे आमचे राजेश चौगले भाजी आणायची म्हटली तरी बाजारात जायचं पलीकडं, तरी पण गाडी काढणार. खूप मस्त ट्रेक आहे. इथं ऊन लागत नाही, सूर्य कुठं तर दिसतोय आपला. शेवटपर्यंत असा आहे. हां हां, मध्ये 1-2 किलोमीटर आहे ना पूर्ण माळ. हां हां, जबर. पूर्ण अशी घनदाट झाडी वेली वरती. दहा किलोमीटर ट्रेक पूर्ण झालेला आहे. सध्या मध्ये ओपन स्पेस लागलेला आहे 1-1.5 किलोमीटर. माझं 32. नाही चप्पलाचं म्हणताय. चप्पल काय 9-8चं झालं. इथं गव्यांचा वावर.
मेथकी साईड. हे जंगल आम्ही आत्ता सध्या पार केलेलं आहे पूर्ण. थोडा एरिया ओपन एरिया. मेथकीने आता सध्या ORS ची बाटली तयार केलेली आहे. अजून उरलेला 10 ते 12 किलोमीटरसाठी नॉनस्टॉप जायचं त्यांचं ध्येय आहे. पण ते मध्ये स्टॉप घेत आहेत. तर परत एक पुन्हा जंगल एरिया लागतोय. पुन्हा सुरुवात जंगल एरियाची सुरू झालेली आहे. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेज आहे. अजून कोणीही दमलेलं नाही. ही ट्रेकची एक खासियत आहे की कुठं सावली कुठं ऊन. त्यामुळं अरे धीरजला लागलं. सध्या प्रत्येकजण आपल्या त्या नव्या ऊर्जेनं चालत आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सुरू आहे. आपण जातोय थोडासा ब्रेक घेऊन. घनदाट जंगल. मामा खुना करायला लागलेत माझं. हां 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 बरोबर आहे. या ट्रेकच्या जुन्या खुना आपल्याला दिसतात. या मार्गाने पूर्वी गेलेली माणसं आहेत. त्या खुनांच्या बेसवरच आपण पुढे चाललोय. ते त्या खुनांना परत उजाळा देता येईल मामा. भविष्यात जर हा जंगल ट्रेक एखादा व्यक्ती चुकला तर त्याला भविष्यात त्या खुनांच्या आधारेच त्या जंगलातून बाहेर काढेल. कारण की इथं चारी बाजूला जंगलच आहे. गोल गोल फिरून या जंगलातच राहील. एक लेडी 9 दिवस त्या जंगलात होती. चुकलेली 9 दिवसानंतर ती सापडली. त्यामुळं सध्याचा ट्रेक हा खूप भयानक आहे. ते 15 किलोमीटर चालू असेल. 15 किलोमीटर चालल्यानंतर ह्या पाण्याचा स्रोत आम्हाला मिळालेला आहे. या ठिकाणी 18 किलोमीटर म्हणतात. कसला 13? आमचे प्रशिक्षणचे टेबलचे खंडे फलंदाज राजेश चौले गार पाण्याचा आस्वाद घेताना. चला दुसरी टीम पुढे गेलेली आहे. थंड पाणी आहे एकदम. हा सुशांत गार गार पाण्याचा आस्वाद घेताना.
थंडगार पाण्याचा. मस्त मस्त. कसं पाणी कसं आहे? कूल आहे. थंड थंड पाणी. शुद्ध पाणी. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. कसं वाटतंय? मस्तपैकी पाण्याच्या विसाव्याला थेपला. मस्तपैकी खरडा. थेपला मस्तपैकी. हे आमचे सभा कामकाज पाहणारे राजदीप मेतके, मागे सुशांत सूर्यवंशी एन्जॉय करत. आणि हे डॉक्टर बोराडे, हे प्युअर डॉक्टर नाहीत, नाव पडले डॉक्टर. बाकीवरती रे घेतले की रे बाबा. काही नाही. बसला होता तिथे विचारून आला काकी. चला ज्योतिबाच्या नावानं. कसं येईल कसं. चला चला. एकदम घनदाट जंगल. फायनली आम्ही कावळेच्या पॉईंटला पोचलेलो आहोत. थोडाच ट्रेक, एकदम मस्त ट्रेक. जरा खडतर होता, परंतु एक नंबर पण सगळ्यांनी पूर्ण केला आहे टीम JDने. फायनली आलेलो आहे. संजय दत्त, JDचा संजय दत्त. आणि हे बघा पाण्याची बॉटल. फायनली सगळी पोचलेली. तो पण असं काढतात माकडं. शेहाळ.